नमस्कार. आज मी तुम्हाला डाळ खिचडा दाखवणार आहे, अगदी हॉटेल पद्धतीची. त्यासाठी लागणार आहे आपल्याकडे या वस्तू आहेत: राई, शहाजिरा, बेडगी मिरची, लसूण, कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट, लांबडे लॉंग राईस म्हणतात त्याला किंवा चायनीज राईस म्हणतात त्याला, मुगाची डाळ आहे, तुरीची डाळ आहे, कोथिंबीर, कांदा, टमाटा, हा मालवणी मसाला आहे, हळद आहे आणि ही काश्मीरी लाल मिरची आहे. तर अशा प्रकारे हे मी तुम्हाला साहित्य सगळे दाखवले. एवढे साहित्य लागणार आहे आणि मुख्य म्हणजे हा मॅजिक मसाला आहे, त्याच्यामुळे आणखी स्वाद येतं. ओके, तर मी आपल्याला स्टार्ट करते. मी अगोदरच तांदूळ उमळत ठेवले आहे. थोडा वेळ उमळत ठेवले की चांगलं डाळ खिचडा बनते. डाळी मी धुवून उमळत ठेवले. हे फक्त मी साहित्य. ही माझी पहिली व्हिडिओ आहे. तुम्हाला आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर मी आता सुरुवात करत आहे. मी तुम्हाला ते बनवताना दाखवते. एवढे साहित्य लागणार आहे. आता मी बनवताना तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे. पहिला मी कांदा कापून घेतला आहे. तर कांदा मी गोल्डन ब्राऊन पर्यंत कांदा मी टाकला आहे. भाजून घेणार आहे. कांदा टाकला, तेल टाकणार आहे. तेल तुमच्या आवडीप्रमाणे टाका. जर तुम्हाला जास्त तेलकट आवडत असेल तर तेल टाका. लसूण अशी बारीक करून घ्यायची आहे. लसूण टाकायची. मग ते राई टाकायची. ते शहाजिरे आहे. त्यानंतर ती हिरवी मिरची आहे. ते पाणी तेलात आता परतून घ्यायचं. आता गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे, सोनेरी रंगाचा झाला पाहिजे. आता टमाटा, कांदे, त्यानंतर हा टमाटा असा टाकायचा. त्यात टमाटा जास्त शिजून नाही घ्यायचा जास्त. आता थोडस थोडं लालसर करायचं कांद्याला आणि टमाट्याला. त्यानंतर एक तमालपत्र टाकायचं. हा मालवणी मसाला आहे. तुम्ही वाटल्यास तुम्हाला जर आवडेल तो टाका. तुम्हाला लाल मसाला टाकलाय. ही काश्मीरी लाल मिरचीचं पावडर आहे. मी एक पण करत मला लाल आवडते जास्त, म्हणून जरा जास्त टाक. तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही टाका. त्यानंतर आपली हळद, थोडस हिंग, जास्त नाही, थोडस टाकायचं. त्यानंतर हा मॅजिक मसाला आहे. मॅजिक मसाला म्हणतात, तुम्हाला किराणाच्या दुकानात मिळेल. हा पण तुमच्या आवडीप्रमाणे टाका. थोडा मंद करवा. मग लॉंग राईस टाकायचं. ते परतायचं. डाळ जी उमळत ठेवली आहे
त्याचं पाणी काढून घ्या. मिक्स आहे. अशी परतून घ्यायचं. हे गरम पाणी मी करत ठेवलं आहे, ते गरम पाणी त्यात घालायचं. गरम पाणी घातल्यामुळे डाळ लवकर शिजते आणि चवही पाणी लागते. थंड पाणी घातल्यामुळे चव नाही लागत. आपली गरम पाणी घालणार. गरम पाणी आता डाळ पिचला म्हटलं की थोडी गिळगी रसावी लागते, त्याने ही अशी जरा जास्त पाणी घालून डाळ शिजायलाही वेळ लागते, म्हणून पण थोडं पाणी जरा जास्तच घालावं. आता हे एक 5-10 मिनिटं असं शिजू द्यावं आणि बघावं अधून ते शिजले आहे की नाही ते. यावर थोडा वेळ झाकण ठेवूया. त्याच्यावर वाटल्यास आपण थोडंसं पाणी ठेवूया, म्हणजे ते पाणीही गरम होईल आणि ते वाटल्यास आपण जर सुकं झालं असं वाटलं की ते पाणी आपण त्यात ओतू शकतो. म्हणून याच्यावर आपण पाणी ठेवू आणि थोडा वेळ वाट बघू. ठीक आहे, आता मी थोडा बघते शिजलं की नाही ते. पाणी आहे की नाही ते बघायचंय. पाणी आहे अजून, थोडंसं पाणी वरचून आतमध्ये टाकत आहे. थोडा वेळ अजून शिजू द्यावा, मग आपण त्याच्यात मीठ टाकणार आहे आणि कोथिंबीर गार्निश करणार. तुम्हाला नंतर दाखवते. शिजू. ही आपली खिचडी तयार आहे. आता याला आपण थोडी कसुरी मेथी आणि थोडी कोथिंबीर टाकून आपण त्याला थोडी गार्निश करूया. कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर. अशा प्रकारे आपली ही डाळ खिचडा झालेली आहे. कशी झाली आहे ही मला तुम्ही बनवा आणि मला सांगा कशी झाली आहे ते. आता मी हा गॅस बंद करत आहे. आपली ही तयार झाली आहे डाळ खिचडा. तुम्ही पण बनवा, कशी झाली आहे ते मला सांगा आणि आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.